सो गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. दिस इज अवर नेक्स्ट लेक्चर. तर आपण डेफिनेशन बघितलं होतं याच्या पहिले की कोवॅरंट आणि कॉन्ट्रावॅरंट डेफिनेशन, सायमेट्रिक आणि स्क्यू सायमेट्रिकचं डेफिनेशन आपण बघितलं होतं. त्याचा यूज करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, तर आपल्याला गिवन दिला आहे की ए टू द अपर सफिक्स आर, ठीक आहे, बी अँड द अर्बिटरी कॉन्ट्रावॅरंट वेक्टर. ठीक आहे, याला म्हटलं आहे की कॉन्ट्रावॅरंट वेक्टर. आणि पुन्हा दिलेलं आहे की अँड बी टू द लोअर सफिक्स आर एस आणि ए टू द अपर सफिक्स आर इंटू ए टू द अपर सफिक्स एस बी अँड द इनव्हॅरियंट म्हणजे कोवॅरंट. ठीक आहे, देन आपल्याला शो करायचं आहे की या दोघांची ॲडिशन बी टू द लोअर सफिक्स आर एस आणि प्लस बी टू द लोअर सफिक्स एस आर. ठीक आहे, यांचं इंटरचेंज झालं आहे सफिक्स एसच्या. हे काय कोवॅरंट टेन्सर ऑफ ऑर्डर 2 हे आपल्याला फर्स्ट प्रूव्ह करायचं आहे. नेक्स्ट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की बी टू द लोअर सफिक्स आर एस इज इनव्हॅरियंट कोवॅरंट किंवा इनव्हॅरियंट बनू शकतो टेन्सर ऑफ ऑर्डर 2 इफ इट इज सॅमेट्रिक. जर ते सॅमेट्रिक असेल तर ते आपल्याला कोवॅरंट प्रूव्ह करायचं आहे. तर आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय दिलं आहे की ही ए टू द अपर सफिक्स आर आर्बिट्ररी कॉन्ट्रावॅरंट वेक्टर आहे. तर आर्बिट्ररी कॉन्ट्रावॅरंट वेक्टरचे डेफिनेशननुसार आपण त्याला अशा प्रकारे लिहून घेऊ. ए डॅश टू द अपर सफिक्स आर इज इक्वल टू एक्स डॅश अपर सफिक्स आर लोअर सफिक्स ए इंटू ए टू द अपर सफिक्स ए. ही झाली डेफिनेशन. बाय डेफिनेशन कॉन्ट्रावॅरंटच्या डेफिनेशननुसार आपण ते लिहून घेतलं. ठीक आहे, त्याला इक्वेशन 1 देऊन दिलं आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आपल्याला सेकंड गिवन दिलं होतं की हे इनव्हॅरियंट वेक्टर आहे म्हणजे कोवॅरंट वेक्टर आहे. बी टू द लोअर सफिक्स आर एस इंटू ए टू द अपर सफिक्स आर इंटू ए टू द अपर सफिक्स एस हिज इनव्हॅरियंट. ठीक आहे, आपल्याला गिवन दिला आहे. तर बाय द डेफिनेशन इनव्हॅरियंट वेक्टर टेन्सर, त्याच्यानुसार आपण हे लिहून घेऊ की बी टू द लोअर सफिक्स आर एस इंटू ए टू द अपर सफिक्स आर इंटू ए टू द अपर सफिक्स एस इज इक्वल टू. ठीक आहे, याचे डेफिनेशन आपण लिहून घेतलं अशा प्रकारे. बी डॅश, ठीक आहे, इथे डॅश येणार. आता इथे आर एसला आपण एक्सचेंज केलं, इंटरचेंज केलं ए बीने. ठीक आहे, आरच्या जागी ए, ठीक आहे, इथे आरच्या जागी ए येणार आणि एस जागी इथे बी येणार. ठीक आहे, आता आपण बाय डेफिनेशनचे इक्वेशन 1 लिहिलं आहे. या इक्वेशनमध्ये काय ई टू द अपर सफिक्स आर आहे. ठीक आहे, तर जर त्याचा सफिक्स आपण चेंज केलं, जर सफिक्स ए लिहिलं तर काय होणार, जिथे जिथे आर आहे तिथे तिथे ए येणार. ठीक आहे, इथे ए येणार, इथे आता एच्या जागी काय आर येणार. ठीक आहे, इथे सेम एच्या जागी आर येणार. ठीक आहे, तर बघा आपण बाय डेफिनेशन याला आपण असं लिहू शकतो बाय इक्वेशन 1. ठीक आहे, सेम याला आता इथे बी येणार म्हणजे जिथे आर आहे तिथे बी येणार आणि जिथे ए आहे तिथे काय येणार एस येणार. बस सेकंड सफिक्स आपण काय लोअर सफिक्स घेतला एस घेतला. आता बाय डेफिनेशन आपण याला इक्वेशन 1 नुसार याला असं लिहून घेतलं, याला असं लिहून घेतलं. ठीक आहे, आता या दोन ब्रॅकेटमध्ये नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, हे जे टर्म आहे पूर्णच्या पूर्ण आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करू. ठीक आहे, आता हे आहे पॉझिटिव्ह आणि लेफ्ट हँड साईडला शिफ्ट केल्यानंतर हे होणार निगेटिव्ह. ठीक आहे, आणि इकडे राईट हँड साईडला काय 0 व्हॅल्यू राहणार. ठीक आहे, बघा 0 राहिलं. तर याला देऊ आता. आता इथे एक गोष्ट लक्षात द्या, या इक्वेशनमध्ये इथे आहे ए टू द पॉवर आर एस इंटू ए टू द पॉवर ए टू द पॉवर आर इंटू ए टू द पॉवर एस. इथे पण ए टू द पॉवर आर आणि ए टू द पॉवर एस आहे. ठीक आहे, तर हे आपण कॉमन काढून घेऊ. आता हे कॉमन काढल्यानंतर इथे काय राहणार, इथे राहणार रॅकेटमध्ये या टर्ममध्ये बी टू द लोअर सफिक्स आर एस आणि या टर्ममध्ये काय राहणार, ही राहणार बी टू द बी डॅश लोअर सफिक्स ए बी, ही टर्म राहणार एक्स डॅश अपर सफिक्स ए लोअर सफिक्स आर. ठीक आहे, आणि ही टर्म राहणार एक्स डॅश अपर सफिक्स बी लोअर सफिक्स एस आणि कॉमन आपण काय काढलं आहे, हे आता कॉमन काढलं आहे. ठीक आहे, तर ते रॅकेटच्या बाहेर लिहून घेऊ इज इक्वल टू 0. याला इक्वेशन 2 देऊ. आता नेक्स्ट आपल्याला लिहायचं आहे की एस एन आर काय आहे, ह्या डमी सफिक्स आहे. ठीक आहे, आता डमी सफिक्सची डेफिनेशन आम्ही स्टार्टिंगला तुम्हाला सांगितली होती. इन द अबाव समिशन. ठीक आहे, इन द अबाव समिशन वी हॅव मिक्स टर्म. आपल्याकडे मिक्स टर्म आहेत ए डॅश ए टू द अपर सफिक्स 2 ए स्क्वेअर. ठीक आहे, हे डॅश नाही, हे 1 आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला टर्म मिळणार ETC. ठीक आहे, आपल्याला मिक्स टर्म मिळणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला लिहून घ्यायचं आहे की हेन्स द अर्बिट्ररी ए टू द अपर सफिक्स आर. आपण ए टू द अपर सफिक्स आर काय आहे, हे आहे कॉन्ट्रावॅरंट वेक्टर. ठीक आहे, किंवा टेन्सर होऊ शकते. आणि इक्वेशन 2 नुसार आपण डज नॉट कंक्लूड दॅट फ्रॉम इक्वेशन 2 डज नॉट कंक्लूड दॅट द टर्म इन द ब्रॅकेट आर 0. म्हणजे आपण त्याला समजून घेऊ की टर्म इन द ब्रॅकेट इक्वेशन 2 आर नॉट 0. ठीक आहे, म्हणजे 0 होऊ शकत नाही. तर त्याच्यानंतर आपण लिहून घेऊ, ही टर्म लिहून घेऊ जे आपल्याला प्रूव्ह करायचं की बी टू द लोअर सफिक्स आर एस प्लस बी टू द लोअर सफिक्स एस आर मायनस. ठीक आहे, ही टर्म म्हणजे या ही टर्म आहे, ही टर्म जी आपण फाईन केली होती. ठीक आहे, हॅज इट इज ही टर्म आहे, हॅज इट इज आपण ते लिहून घेतलं. हे बघा, ठीक आहे, हे ॲज इट इज लिहून घेतलं इक्वल टू 0 दिला. आता या टर्मला आपण लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करू, राईट हँड साईडला शिफ्ट करू. तर हे होते निगेटिव्ह, राईट हँड साईडला गेल्यानंतर हे होणार पॉझिटिव्ह. ठीक आहे, हे झाली पॉझिटिव्ह टर्म आणि लेफ्ट हँड साईडला ही टर्म रिमेनिंग ॲज इट इज आपण लिहून घेतली. आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, आता इथे लक्षात द्या की आपण इथे फक्त या टर्ममध्ये
आपण काय ए आणि बी एक्सचेंज करू. ही टर्म हॅज इट इज आपण लिहून घेऊ बी डॅश ए बी एक्स इंटू एक्स डॅश अपर सफिक्स ए लोअर सफिक्स बी इंटू एक्स डॅश अपर सफिक्स बी लोअर सफिक्स एस. ठीक आहे, ही टर्म हॅज इट इज लिहून घेतली. प्लस इथे काय करायचं आहे, बीच्या जागेवर ए घ्यायचं आहे आणि एच्या जागेवर बी घ्यायचं आहे. फक्त आपण ए बीला इंटरचेंज करतो. ठीक आहे, इथे काय होतं बी डॅश लोअर सफिक्स ए बी, तर इथे काय होणार बी डॅश लोअर सफिक्स बी ए, उलटं होईल. ठीक आहे, एक्सचेंज करायचं आहे बीला एने. इथे पण बघा इथे काय एक्स डॅश अपर सफिक्स ए लोअर सफिक्स एक्स, तर याला आपण एक्सचेंज केला एला काय बीने. इथे आता बी होता अपर सफिक्स, आता इथे ए झाला. ठीक आहे, आपण फक्त इथे काय केलं सेकंड टर्ममध्ये इन राईट हँड साईड सेकंड टर्ममध्ये आपण एक्सचेंज केला एला बीने. आता इथे कॉमन काय काढू शकतो, ही टर्म आणि ही टर्म आपण कॉमन काढू शकतो. दोन्ही याच्यामध्ये काय एक्स डॅश ए बी एक्स डॅश अपर सफिक्स ए लोअर सफिक्स आर, इथे पण आहे एक्स डॅश अपर सफिक्स ए लोअर सफिक्स आर आहे. आणि इथे पण बघा एक्स डॅश अपर सफिक्स बी लोअर सफिक्स एस, इथे पण आहे एक्स डॅश अपर सफिक्स बी लोअर सफिक्स एक्स आहे इथे पण. तर ही दोन टर्म आपण कॉमन काढू. तर ही टर्म आणि ही टर्म कॉमन निघाल्यानंतर रॅकेटमध्ये काय राहणार ही टर्म आणि ही टर्म, म्हणजे बी डॅश लोअर सफिक्स ए बी प्लस बी डॅश लोअर सफिक्स बी ए इज इंटू, आता रॅकेटच्या बाहेर जे कॉमन काढले ते लिहून घेऊ. कॉमन हे काढलं एक्स डॅश अपर सफिक्स ए लोअर सफिक्स आर इंटू एक्स डॅश अपर सफिक्स बी लोअर सफिक्स एस. ठीक आहे, याला इक्वेशन थर्ड देऊन देऊ. आता इथे आपण लिहून घेऊ की बी लोअर सफिक्स आर एस प्लस बी लोअर सफिक्स एस आर इज अ कोवॅरंट वेक्टर ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे, याच्यावरून आपण लिहून घेऊ की ही काय कोवॅरंटची डेफिनेशन आहे. ठीक आहे, हे सॅटिस्फाय करता म्हणजे हे काय कोवॅरंटची डेफिनेशन आहे ऑफ ऑर्डर 2. ठीक आहे, आता ऑर्डर 2 म्हणजे काय, जितके काही तिथे फ्री सफिक्सेस असतील तितकी त्याचा ऑर्डर असतो. ठीक आहे, हे आपण बघितलं आहे. तर नेक्स्ट आपण बघून घेऊ. ठीक आहे, तर याच्यावरून आपण म्हणू की हे आहे कोवॅरंट वेक्टर ऑफ ऑर्डर 2. लेट सेकंड हे आपण फर्स्ट प्रूव्ह केलं जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. आता सेकंड आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की बी टू द लोअर सफिक्स आर एस ही इज अ कोवॅरंट टेन्सर ऑफ ऑर्डर 2 इफ इट इज अ सायमेट्रिक. जर सायमेट्रिकची डेफिनेशन काय की जर आपण त्याच्या सफिक्सेसचे इंटरचेंज केलं तर आपल्याला साईनमध्ये कोणतं रिझल्ट काय मिळणार, साईनमध्ये कोणतं पण चेंज मिळणार नाही. ठीक आहे, म्हणजे जर आपण घेतलं की बी लोअर सफिक्स आर एस इज अ सिमेट्रिक इन ऑल द कोऑर्डिनेट, म्हणजे सिमेट्रिक आहे म्हणजे काय होणार बघा. आता सिमेट्रिकची डेफिनेशननुसार आपण लिहून घेऊ की आपण इथले काय केलं सफिक्सची इंटरचेंज केली, याच्या जागी आर लिहिलं आणि याच्या जागी एस लिहिलं, पण इथे साईनमध्ये कोणतं चेंज आहे का, इथे पॉझिटिव्ह होता तर इथे पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, हे झालं सायमेट्रिकचे डेफिनेशन. आता सेम आपण याच्यासाठी लिहून घेऊ बी डॅश ए बी, म्हणजे इथे काय होणार बी डॅश बी ए, इथे पण साईन चेंज नव्हतं कारण की सायमेट्रिक आहे. तर आता इथे बघा फ्रॉम इक्वेशन 3, आता इक्वेशन 3 मध्ये बघा इथे काय बी टू द लोअर सफिक्स आर एस बी टू द लोअर सफिक्स एस आर, म्हणजे हे काय होणार, हे होणार ट्वाईस बी, म्हणजे हे दोन्ही इक्वल आहेत. ठीक आहे, बी टू द लोअर सफिक्स आर म्हणजे काय होणार ट्वाईस बी टू द लोअर सफिक्स आर एस. इथे पण सेम काय होणार, आता ही दोन्ही पण सेम आहेत तर ट्वाईस बी डॅश ए बी. ठीक आहे, म्हणजे ही आणि ही व्हॅल्यू दोन्ही सेम आहेत समजून घेऊ आपण. तर काय होणार ट्वाईस यांची ॲडिशन ट्वाईस बी डॅश ए बी. आता ठीक आहे, हा ट्वाईस आणि बाकी रिमेनिंग टर्म काय येते एक्स डॅश लोअर सफिक्स बी अपर सफिक्स ए एक्स डॅश अपर सफिक्स बी लोअर सफिक्स एक्स. तर हा 2 आणि हा 2 आता कॅन्सल होणार. ठीक आहे, तर रिमेनिंग टर्म कोणते आहे, रिमेनिंग टर्म हे आहे, हे आपण लिहून घेऊ बी लोअर सफिक्स आर एस. ठीक आहे, लिहून घेतलं इज इक्वल टू बी डॅश लोअर सफिक्स ए बी आणि ही टर्म एक्स डॅश अपर सफिक्स ए लोअर सफिक्स आर. ठीक आहे, इथे आर आणि एक्स डॅश लोअर सफिक्स एस अपर सफिक्स आर. ठीक आहे, तर ही काय ही पण डेफिनेशन कशाची आहे, कोवॅरंट टेन्सरची डेफिनेशन आहे जे आपण बघितले होते. ठीक आहे, आता कोवॅरंट टेन्सरच्या डेफिनेशन आणि ऑर्डर त्याचं काय 2, कारण की तिथे फ्री सफिक्सेस किती आहेत 2 फ्री सफिक्सेस आहेत, त्यामुळे आपण म्हणू की ते पण काय कोवॅरंट वेक्टर आहे. बघा इथे ही इक्वल टू हे होतं. ठीक आहे, आता ही डेफिनेशन कशाची कोवॅरंटची डेफिनेशन होते. ठीक आहे, तर ही पण सेम डेफिनेशन आहे, ही पण कोवॅरंटची डेफिनेशन होणार. तर बाय द डेफिनेशन ऑफ कोवॅरंट आपण हे काय दोन्ही पण प्रूव्ह केलेले आहेत. ठीक आहे, इझी एक्झाम्पल आहे.